आकाशवाणी मुंबई. सदया कर्देकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातल्या सर्व मतदारसंघातली मतदान प्रक्रिया पूर्ण. निवडणूक आयोगाकडून मतदारांचे आभार. एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांकडूनही देशात सत्ता स्थापन करण्याचा दावा. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या उल्लंघनामुळे व्हॉट्सअॅपकडून एप्रिल महिन्यात सुमारे 72 लाख वापरकर्त्यांची खाती बंद. आणि T20 विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून सुरुवात. लोकसभेच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 8 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामधल्या 57 मतदारसंघात आज मतदान पार पडलं. याबरोबरच देशातल्या सर्व लोकसभा मतदारसंघातली मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. प्राथमिक आकडेवारीनुसार देशभरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 58.34% मतदानाची नोंद झाली आहे. बंगालमध्ये सर्वाधिक अंदाजे 70% इतकं मतदान झालं आहे, तर बिहारमध्ये सर्वात कमी अंदाजे 49% मतदान झालं आहे. येत्या मंगळवारी 4 जून रोजी देशभरात मतमोजणी होणार आहे. राष्ट्रीय जनता दलप्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज मतदान करतेवेळी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं अशी तक्रार भारतीय जनता पार्टीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. पाटणा इथल्या मतदान केंद्रात मतदानासाठी जाताना लालू प्रसाद यादव यांच्याकडे स्वतःच्या पक्षाचं चिन्ह असलेला हिरव्या रंगाचा टॉवेल होता. हे कंदिलाचं चिन्ह दाखवून ते मतदारांना प्रोत्साहित करत होते, असं या तक्रारीत म्हटलं आहे. गेल्या 19 एप्रिलपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची आज यशस्वी सांगता झाली. त्याबद्दल निवडणूक आयोगानं मतदार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आणि या ऐतिहासिक यशाला कारणीभूत ठरलेल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. 18व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी भारतीय मतदारांनी आपलं मतदानाचं कर्तव्य उत्तम प्रकारे बजावलं आहे, असं आयोगानं म्हटलं आहे. भारतीय लोकशाही आणि भारतीय निवडणुकांनी चमत्कार करून दाखवला आहे. तसंच मतदारांनी जात, पंथ, धर्म, सामाजिक, आर्थिक किंवा शैक्षणिक पार्श्वभूमीची तमा न बाळगता मतदानाचा हक्क बजावल्यानं या निवडणुकीतला खरा विजेता हा भारतीय मतदारच असल्याचं आयोगानं नमूद केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही निवडणुकीत केलेल्या मतदानाबद्दल देशभरातल्या मतदारांना धन्यवाद दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला 370हून अधिक जागा मिळतील, तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास भाजपा अध्यक्ष JP नड्डा यांनी व्यक्त केला आहे. देशातली जनता तुष्टीकरण, वशिलेबाजी आणि भ्रष्टाचारावर आधारित राजकारणाला नाकारून बलशाली, विकसित आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीला पाठिंबा देईल, असं ते म्हणाले. भाजपा कार्यकर्ते आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या कठोर मेहनतीबद्दल नड्डा यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीत 295 जागांवर विजयी होईल, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज व्यक्त केला. खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक संपल्यावर ते वार्ताहरांशी बोलत होते. मतमोजणीच्या दिवशी विरोधी पक्षांनी काय काळजी घ्यावी, लोकसभा निवडणूक आणि संभाव्य आव्हानांविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं खरगे यांनी सांगितलं. इंडिया आघाडी विजयी होणार असून एक मजबूत सरकार स्थापना करणार असल्याचा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केला. तर महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केला. या बैठकीला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, चंपई सोरेन, फारुख अब्दुल्ला हेही उपस्थित होते. देशात विजेची मागणी वाढलेली असतानाही औष्णिक वीज प्रकल्पातील कोळशाच्या सद्यस्थितीतला साठा 45 मेट्रिक टनांपेक्षा जास्त असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 30% जास्त असल्याचं मंत्रालयानं कळवलं आहे. देशाची 19 दिवसांची गरज भागवण्यासाठी हा साठा पुरेसा असेल. पावसाच्या हंगामात औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असायला हवा, यासाठी आम्ही सज्ज आहोत. येत्या 1 जुलै 2024 रोजी औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 42 मेट्रिक टन कोळसा उपलब्ध होईल, असंही मंत्रालयानं कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी म्हणजेच निवाडा जनतेचा. कोण हरणार, कोण जिंकणार, कोणत्या मुद्द्यावर जनता कौल देणार, म्हणजेच निवाडा जनतेचा. लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम निवाडा जनतेचा.
अवश्य ऐका येत्या 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून थेट प्रसारण अस्मिता वाहिनीवर. निवाडा जनतेचा. प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती. निवाडा जनतेचा. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हॉट्सअॅपनं एप्रिल महिन्यात 71,82,000 वापरकर्त्यांची खाती बंद केली आहेत. देशातल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान नियम 2021 या कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे ही खाती बंद केल्याचं व्हॉट्सअॅपनं कळवलं आहे. बंदी घातलेल्या खात्यांपैकी 13,02,000 खाती कंपनीनं स्वतः दखल घेऊन बंद केली आहेत. भारताच्या तक्रार अपील समितीनं नियमाचं उल्लंघन करत असलेल्या खात्यांविरोधात कारवाई करण्यासंदर्भातले 2 आदेश आपल्याला पाठवले होते. या दोन्ही आदेशांचं पालन करत आपण कारवाई केल्याचं व्हॉट्सअॅप व्यवस्थापनानं म्हटलं आहे. रेमल चक्रीवादळामुळे आसाममधली पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. वादळामुळे होत असलेल्या संततधार पावसामुळे इथल्या सर्व मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पूर परिस्थितीमुळे 6 लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर 11 जिल्ह्यांमधल्या सुमारे 3.5 लाख लोकांना या पूर परिस्थितीचा फटका बसला आहे. पुरामुळे 560 गावं बाधित झाली आहेत. अनेक रस्ते तसंच पायाभूत सुविधांचं या पुरामुळे नुकसान झालं आहे. याशिवाय जवळपास 4,500हून अधिक हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारच्या वतीनं या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 148 मदत शिबिरं आणि 39 मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. बाधित गावांमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी केंद्र आणि राज्य आपत्ती दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज रेमल चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानी आणि नुकसानीबद्दल शोक व्यक्त केला. पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानाचा भाग नसल्याचं पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयात कबूल केलं आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधले पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यावेळी पाकिस्तान सरकारने न्यायालयाला हे सांगितलं. काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नाही, तर पाकिस्तानी लष्कर या भागात का जातं असा प्रश्न न्यायालयाने यावेळी सरकारला विचारला. तसंच लोकांचं जबरदस्ती अपहरण करत असल्याचं सांगत पाकिस्तानी गुप्तचर संस्थेवरही न्यायालयानं ताशारे ओढले आहेत. अफगाणिस्तानच्या मोमंददारा जिल्ह्यात नदीत आज सकाळी बोट उलटून झालेल्या अपघातात 20 जण मृत्युमुखी पडले. यात बहुतांश महिला आणि बालकांचा समावेश आहे. 5 जणांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मृतदेहांचा शोध सुरू असून अपघाताच्या कारणांचाही शोध घेतला जात आहे, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होईल. यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात स्पर्धेचा सलामीचा सामना होणार आहे. दलासमधल्या ग्रँड पेरी स्टेडियमवर खेळला जाणारा सामना हा भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू होईल. स्पर्धेतला भारताचा सलामीचा सामना 5 जूनला आयर्लंडसोबत होणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना सुरू आहे. न्यूयॉर्कमधल्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा माजी यष्टिरक्षक दिनेश कार्तिक यानं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पत्रक प्रसिद्ध करून क्रिकेट चाहते आणि कारकीर्द घडवणाऱ्या सर्वांचे त्यानं आभार मानले आहेत. भारताच्या डीपी मनूने आज तैवान खुल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत 81.58 मीटर या सर्वोत्तम प्रयत्नासह सुवर्णपदक जिंकलं, तर दुसरीकडे महिलांच्या 100 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत नित्या रामराजने 13.23 सेकंद वेळेसह स्पर्धा पूर्ण करून रौप्य पदक पटकावलं. अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. तो छत्तीसगडच्या बिजापूरचा रहिवासी आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातल्या सर्व मतदारसंघातली मतदान प्रक्रिया पूर्ण. निवडणूक आयोगाकडून मतदारांचे आभार. एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांकडूनही देशात सत्ता स्थापन करण्याचा दावा. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या उल्लंघनामुळे व्हॉट्सअॅपकडून एप्रिल महिन्यात सुमारे 72 लाख वापरकर्त्यांची खाती बंद. आणि T20 विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.